श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या नवीन मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसापासून हिंदू मराठी नववर्षाला सुरुवात होते. हिंदू पंचांगानुसार म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याचा हा सण साजरा केला जातो. यंदा हा गुढीपाडवा 9 एप्रिल 2024 रोजी मंगळवारी साजरा होत आहे. गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं. या दिवशी शुभ मुहूर्तावरती सोने खरेदी करण्याला अतिशय महत्व असतं. मराठमोळी माणसं घराबाहेर समृद्धीचं प्रतीक असलेली गुढी उभारतात. यावेळेस खास पारंपरिक पोशाखामध्ये पूजा अर्चा करून गुढी उभारली जाते. असा विश्वास आहे की गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी वाहन खरेदी करणे, घर खरेदी करणे, नवीन व्यवसायाची सुरुवात करणे यासारखी कामं केली जातात, कारण हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. त्यासोबतच या दिवशी सोने खरेदी करण्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. पण ज्यांना सोने खरेदी करणे शक्य नसेल त्यांनी 9 एप्रिल 2024 ला जो गुढीपाडवा आहे, या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याहून अधिक मौल्यवान एक वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे. ती वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल, आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थिर स्वरूपात वास करेल. तर ही वस्तू कोणती आहे, ती वस्तू तुम्हाला कुठे ठेवायची आहे, त्या वस्तूवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे, याची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीला हा सण साजरा केला जातो. यंदा चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 8 एप्रिल रोजी म्हणजे सोमवारी रात्री 11:50 सुरू होणार आहे. तर ही प्रतिपदा तिथी दुसऱ्या दिवशी रात्री 8:30 समाप्त होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडवा हा सण 9 एप्रिल मंगळवारी साजरा केला जाणार आहे. यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी शशराज योग, अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग यासारखे योग तब्बल 30 वर्षांनी जुळून येत आहेत. त्यामुळे आपल्या घरातील दरिद्रता, गरिबी घालवण्यासाठी हा काळ अतिशय महत्वाचा मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्या घराची, अंगणाची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर स्नान वगैरे करून झाल्यानंतर आपल्या घरातील देवपूजा करून सकाळी 8च्या आधी आपल्याला गुढी उभारायची आहे. गुढीसाठी बांबूची नवीन काठी आणली जाते. त्यानंतर त्या काठीला स्वच्छ धुवून त्यावरती एक तांब्याचा कलश हा उलटा घातला जातो. त्या कलशावरती शुभचिन्ह म्हणजे स्वस्तिक काढले जाते. लाल, पिवळे किंवा भगवे रेशमी कापड बांधले जाते. कडुनिंबाच्या पानांनी, फुलांच्या माळांनी आणि आंब्याच्या पानांनी गुढी सजवली जाते आणि त्यानंतर ती गुढी पाटावरती उभारली जाते. त्यानंतर त्या गुढीची पूजा केली जाते. घराबाहेर गुढी उभारली जाते. त्या गुढीवरती उलटा जो तांब्याचा कलश उलटा करून ठेवलेला असतो, त्या कलशावरती ज्यावेळेस सूर्याची किरणे पडतात, ही कोवळी किरणे परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये येतात. त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. हा जो उपाय आहे तो गुढीपाडव्या दिवशी करायचा आहे आणि तो सकाळी 10च्या आत करायचा आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. ब्रह्ममुहूर्तावरती केलेली सेवा खूप फलदायी असते. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही जर करत असाल तर अतिशय उत्तम, नसेल तर सकाळी 10च्या आत हा तुम्हाला उपाय करायचा आहे. सकाळी ज्या वेळेस आपण गुढी उभारतो त्यावेळेस सूर्याची किरणं तांब्याच्या कलशामध्ये सामावतात आणि संध्याकाळी ज्या वेळेस आपण गुढी उतरतो, तांब्याचा कलश घेऊन आपल्या घरामध्ये घेऊन येतो, तेव्हा तीच ऊर्जा आपल्या घरामध्ये येते. म्हणून आपल्याला हा उपाय सकाळी 10च्या आत करायचा आहे. आता या वेळेमध्ये करायचा कारण म्हणजे हे जे 3 शुभयोग तयार होत आहेत, हे याच वेळेमध्ये तयार होत आहेत. त्यामुळे आपल्याला या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे. याचं शुभ फळ आपल्याला भेटतं. घरामध्ये सकारात्मक परिणाम जाणवतात. हे जे योग जुळून येत आहेत यावेळेस जर आपण ही सेवा केली, हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक परिणाम जाणवतात. त्यामुळे सकाळी 10च्या आतच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता पहा, या उपायासाठी तुम्हाला जी वस्तू आणायची आहे ती वस्तू म्हणजे कमळाचं बीज. हे कमळाचं बीज जे असतं ते तुम्हाला कुठल्याही फुलाच्या दुकानात मिळून जाईल. सुकलेलं नाही, ओलं कमळाचं बीज असतं ते आपल्याला आणायचं आहे. ज्यापासून कमळाचं रोप तयार होईल ते बी तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे.
गुढीपाडव्या दिवशी आपण सोनं चांदी हे दिवसभर कधीही खरेदी करून आणू शकतो, पण हे जे बी आहे ना, ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला अगोदर 2 दिवस जरी भेटलं तरी तुम्ही ते आणू शकता. आपण जी सेवा करणार आहोत ती गुढीपाडव्याच्या दिवशीच करणार आहोत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशीच खरेदी करून आणावं असं काही नाही. आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, तो उपाय आपल्याला आपल्या घरातली गुढी उभारल्यानंतर करायचा आहे. तर यासाठी आपल्याला देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आधी धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. घरातील पूजा आपण केलेली असतेच, त्यामुळे दिवा हा आपला प्रज्वलित असणारच आहे. कारण कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीनेच आपण करत असतो. घरातील दिवा हा दिवसभर चालू राहील याची काळजी घ्यायची आहे. कारण आपण ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतोय, त्यामुळे हे कमळाचं बीज आपण ह्यावरती सेवा करून दिवसभर देवघरामध्ये ठेवणार आहोत. त्यामुळे देवघरातील दिवा हा दिवसभर चालू राहील याची काळजी घ्यायची आहे. आता हे जे कमळाचं बी आहे ते एका तामणामध्ये घेऊन त्यावरती आपल्याला पाण्याने, पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे किंवा कोणताही लक्ष्मीचा मंत्र आहे तर तो तुम्ही म्हणू शकता अभिषेक करत असताना. त्यानंतर ते बी स्वच्छ धुवून दुसऱ्या एका तामणामध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. त्या प्लेटवरती तुम्हाला अगोदर कुंकवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती तुम्हाला मुठभर अखंड तांदूळ टाकायचे आहेत, ज्याला आपण अक्षता म्हणतो. ते कुठेही तुटलेले फुटलेले नसावीत, चांगले तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला. या तांदूळावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला पिवळ्या किंवा लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे. इतकं कापड घ्यायचं आहे की जेणेकरून त्याची आपल्याला पोटली बनवता येईल. त्या कापडावरती हे कमळाचं बी ठेवायचं आहे. आता या कमळाच्या बी सोबत आपल्याला अजून 2 वस्तू ठेवायच्या आहेत. ती वस्तू म्हणजे तुळशीची वाळलेली काडी. तुळस जी आहे ती लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि भगवान श्री विष्णूंना सुद्धा तुळस अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशीची सुकलेली काडी आपल्याला या बी सोबत ठेवायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला 7 अखंड मिरे, जे मसाला म्हणून आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो, ते 7 अखंड काळे मिरे घ्यायचे आहेत. तर आता पहा, मिरे कशासाठी घ्यायचे? कारण जे मिरे आहेत ते आपल्या घरामध्ये नकारात्मकतेला प्रवेश करून देत नाहीत. त्यामुळे ह्या 2 वस्तू आपल्याला कमळाच्या बी सोबत आपल्याला त्या कपड्यावरती ठेवायच्या आहेत. आता या सर्व वस्तूवरती तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत, फुले वाहायची आहेत, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तूंना आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे. त्यामुळे ती प्लेट आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे. ज्यामध्ये आपण सर्व साहित्य ठेवलेलं आहे ती प्लेट आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे. पकडल्यानंतर तुम्हाला 1 माळ म्हणजेच 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर 1 वेळेस विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. बघा, तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण करू शकता. दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा करायची आहे गायत्री मंत्रासोबत. विष्णू सहस्त्रनाम किंवा कनकधारा स्तोत्र कोणतीही सेवा तुम्ही करू शकता. ही सेवा केल्यानंतर त्या सर्व वस्तू अभिमंत्रित होतील. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे या सर्व वस्तू दिवसभर ठेवायच्या आहेत. देवघरामध्ये आपल्याला ह्या वस्तू दिवसभर ठेवायच्या आहेत, त्यामुळे देवघरातील दिवा हा दिवसभर चालू राहील याची काळजी घ्या. एखाद्या वेळेस हवेने वगैरे दिवा विझला तर मनात कोणतीच शंका न आणता पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेला देवघरात धूप अगरबत्ती लावून या सर्व वस्तूंना धूप अगरबत्ती सुद्धा ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर त्याची एक पोटली तयार करून घ्यायची आणि ही पोटली आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने ही पोटली बांधायची आहे. आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं, देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणूनच देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या सर्व वस्तू ज्या आहेत त्या सर्व वस्तू भगवान श्रीहरी विष्णूंना देखील अतिशय प्रिय आहेत. तर त्यामुळे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आपल्याला आतल्या बाजूने ही पोटली जी आहे ती आपण बांधायची आहे. ज्यामुळे काय होईल की ज्यामुळे पैशांचा ओघ आपल्या घरामध्ये कायम राहील. आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. एवढा हा प्रभावी उपाय आहे. नक्कीच तुम्ही करून पहा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल. आता हा जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा करू शकता. म्हणजे ही जी पोटली आहे ती तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा बांधू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. या दिवशी हा उपाय नक्की करून पहा.
या दिवशी हे जे 3 योग जुळून येत आहेत, या वेळेमध्ये जर आपण ही सेवा केली, हा उपाय केला, तर नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सेवा करा. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.